नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत आहे, पण बऱ्यापैकी आता शॉप सुरू झालेत. पण तरीही पूर्णपणे सूट मिळालेलं नाही आहे. बरेच जण आजही घरी बसून आहेत. काही जणांचे शॉप सुरू झाले असले तरी पूर्ण वेळ आपल्याला शॉप चालवायला परवानगी नाही आहे. काही दिवस तरी आपलं प्रमाण तसंच कमीच राहणार आहे. हा व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला. ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो या संदर्भात मी काही पॉईंट्स प्रिपेअर केले होते, पण काही कामांमुळे मला हा व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झाला. तरीही आजही सगळे पॉईंट आपण आजही डिस्कस करू शकतो, नाही असं बिलकुल नाही आहे. मुद्द्यावर येऊयात. काही गोष्टी आहेत ज्या आपण करणं खूप आवश्यक आहे. या निमित्ताने आपल्याला आपला व्यवसाय कळतो, आपली स्ट्रेंथ कळेल आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. सगळ्यात पहिला टप्पा मी सांगेन की मी काही एक 7-8 पॉईंट प्रिपेअर केलेत, ते तुम्हाला करायचे. आपण याला टास्क म्हणू शकतो की हे तुमचे टास्क असतील जे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी फायद्याचे ठरतील. सगळ्यात पहिलं काम असेल ते म्हणजे आपल्या व्यवसायाचा ग्रोथ चार्ट आणि आपला प्रॉफिट चार्ट आपल्याला तयार करायचा. तो करायचा म्हणजे कशा पद्धतीने, तर हा चार्ट ॲटलिस्ट मागच्या 10 किंवा 20 वर्षांचा असला पाहिजे. ज्यांचे व्यवसाय 20 वर्षांपेक्षा मोठे आहेत त्यांनी मागच्या 20 वर्षांचा चार्ट बनवावा. ज्यांचे व्यवसाय 10 वर्ष नाही आहेत किंवा मागच्या 20 वर्षामध्ये सुरू झाले त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनचा हा ग्रोथ चार्ट बनवणं आवश्यक आहे. ग्रोथ चार्ट बनवायचं म्हणजे काय, तर याचं एक चार्ट मी बनवलेला आहे, तुम्हाला अंदाज येईल. पण त्याआधी असा चार्ट तुम्ही एक्सेलवर पण बनवू शकता. ज्याला एक्सेल वापरता येतं तिने एक्सेल शीटवर हा चार्ट बनवावा, जास्त सोपं जाईल. आकडे टाकायचे आणि चार्टमध्ये कन्वर्ट करायचे. पण जर तुमच्याकडे एक्सेल शीट नसेल तर तुम्ही एखादा मोठा कोरा पेपर घेऊन त्यावर हा चार्ट तयार करू शकता. चार्ट बनवायचं म्हणजे काय करायचं हे थोडे तुमच्या माहितीसाठी मी तर सांगितलेलं आहे. खालची आडवी लाईन ही तुमची महिन्याची आहे, ठीक आहे. हे तुमचे मंथ, हा तुमचा टर्नओव्हर. प्रत्येक महिन्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे तुमचे सगळे महिने तुम्ही पॉईंट आउट करायचे. टर्नओव्हर तुमचं समजा असं धरून चला, तुमचा टर्नओव्हर हा लाखामध्ये होत असेल, प्रत्येक महिन्याला 2 लाख 5 लाख असेल, तरी आकडेवारी त्या प्रमाणातली आहे की एका लिमिट नंतर आपलं ते आकडेवारी थांबले पाहिजे. जर तुमचं टर्नओव्हर काही हजारात असेल, 50,000, 70,000, 80,000, तर ती सुरुवात 25,000पासून करा. अशा पद्धतीने तुम्ही टर्नओव्हरची आकडेवारी मॅनेज करू शकता. एकदा हा चार्ट तयार झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला आपला टर्नओव्हर किती होता हा तुम्ही मेन्शन करत जायचं, पॉईंट आउट करत जायचं आणि ते सगळं लाईनने जोडत जायचं. थोडक्यात असं धरत चाला की ही सुरुवात होती, यानंतर चार्ट वाढत 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 गेला. एक 30-40 महिने समजा हा चार्ट असेल तर त्यामध्ये ग्रोथ किती होत गेली याचा आपल्याला अंदाज येईल. याच पद्धतीने आपल्याला प्रॉफिटचा चार्ट बनवायचा. प्रॉफिटचा चार्ट सुद्धा याच पद्धतीने प्रत्येक महिन्याला आपल्याकडे प्रॉफिट किती शिल्लक राहिला, नेट प्रॉफिट, सगळा खर्च वजा जाता आपल्या व्यवसायामध्ये निव्वळ नफा किती शिल्लक राहिला, हा आपल्याला प्रॉफिट चार्ट एक बनवायचा. तो सुद्धा याच पद्धतीने प्रत्येक महिना, खाली महिने आणि इथं आपला प्रॉफिट, तो चार्ट याचमध्ये बनवते पण खूप लोअर लेवलला होईल म्हणून सेपरेट तयार करा. असे 2 चार्ट तयार करायचे. ह्या चार्टचा बेनिफिट असा होईल की तुम्हाला तुमच्या व्यवसायाची ग्रोथ कळेल. आपला नक्की व्यवसाय कधी वाढतो, कधी कमी होतो, आपलं ग्रोथ रेशो कोणता असतो, आपण वर चाललोय की आपला डाऊनफॉल चालू आहे, डाऊनफॉल तरी किती दिवस चालेल, इवन कोणत्या महिन्यामध्ये स्लो डाऊन राहते, कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला ग्रीप भेटते, याचा एक आराखडा तुमच्या समोर तयार होईल. जसं आपण एखाद्या शेअर मार्केटचा चार्ट अभ्यासतो त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा व्यवसाय अभ्यासता येईल. प्रॉफिट रेशो सुद्धा त्याच पद्धतीने करता येईल. कोणत्या महिन्यामध्ये प्रॉफिट कमी जास्त होतंय, मागं कधी प्रॉफिट होतं, आता प्रॉफिट किती प्रमाणात मिळतोय, त्या टर्नओव्हरच्या किती पर्सेंटमध्ये आपलं प्रॉफिट मिळतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करता येईल. हे झालं पहिलं काम. दुसरं काम असं असेल, आपले खातेवही तयार करायची. बरेच जण आजही व्यवसायाचा आर्थिक व्यवहार लिहून ठेवत नाहीये आणि ही खूप मोठी घोडचूक आहे. तर खातेवही आपले तयार करा. दररोजच्या दररोज तुमचं शॉप जर असेल तर डेली टर्नओव्हर असतं, डेली उलाढाल होते. तर तुमच्या व्यवसायामध्ये दररोज येणारा पैसा आणि जाणारा पैसा हे तुमच्या वहीमध्ये नोंदवलं गेलं पाहिजे. जर तुमचं असं धरून झालं की एखादं तुमचा व्यवहार दर 8 दिवसाला रोटेट होतोय तर 8 दिवसाची तुमची खातेवही मेंटेन असली पाहिजे. खातेवही म्हणजे काय, साधं सोपं सिंपल पॅटर्न आहे. एका वहीमध्ये सरळ असा चार्ट तयार करा. सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, क्रेडिट, डेबिट आणि रिमार्क्स. यामध्ये दररोज सकाळी तुमचं शॉप जर असेल किंवा डेली उलाढालीचा व्यवसाय असेल तर दररोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही वही उघडताल तुमच्या त्या ऑफिसच्या किंवा त्या शॉपच्या गल्ल्यामध्ये जी अमाऊंट असेल ती ओपन बॅलन्समध्ये आली पाहिजे. ओपनिंग बॅलन्स समजा ते 5,000 रुपये आहे, त्याच्या खाली तुमचं डेली रोटेशन सुरू झालं पाहिजे. 1 नंबरला तुम्ही आज
जर एखादा 1000 रुपये आले असतील तर कशाच्या अगेन्स्ट आले ते डिस्क्रिप्शनमध्ये 1000 रुपये इथं तुमचा काही रिमार्क असेल तर तुम्ही लिहा. जर काही पैसे गेले असतील त्याच्या खाली 2 नंबरला ते डेबिटमध्ये येतील, इथं जातील. पूर्ण दिवसाच्या चार्टमध्ये दररोज संध्याकाळी क्रेडिट आणि डेबिट वजा जाता जी रक्कम तुमची शिल्लक राहील ती रक्कम आणि तुमच्या गल्ल्यात असलेली रक्कम ही मॅच झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण 1 ना 1 रुपयाचा हिशोब लागला पाहिजे. मी परत एकदा चार्ट दाखवतो, त्यामुळे कन्फ्युजन व्हायची गरज नाही. आपण बघू शकता. ठीक आहे. हे 2 कामं खूप महत्त्वाचे आहेत, कारण आर्थिक व्यवहार आपल्याकडून चुकतायत किंवा बऱ्याच जणांकडून हाताळले जात नाही आहेत आणि व्यवसायामध्ये लॉसमध्ये जाण्याचं चुकलेले आर्थिक व्यवहार हे खूप मोठं कारण आहे. त्या 2 ॲक्टिव्हिटी सगळ्यात सुरुवातीला करा. ज्यांचे शॉप सुरू झाले असतील त्यांना पण भरपूर वेळ आहे, त्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्या वेळेमध्ये करून घ्या. तिसरं एक काम करा, ते म्हणजे आपल्याकडं उत्पन्नाचे कोणते कोणते स्रोत आहेत ते सगळे एका कागदावर वहीवर लिहून काढा. एक वही सेपरेट करा, वही किंवा डायरी. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. जर तो एकच असेल तर तुम्हाला किमान एक उत्पन्न सोर्स आणखी वाढवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि 1 पेक्षा जास्त असतील तर चांगली गोष्ट. पण सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती लिहून काढा. आपण यामध्ये आणखी किती सोर्स वाढवू शकतो हे पण त्याच्यामध्ये लिहा. नक्की आपल्याकडे काय काय कन्सेप्ट आहेत, आपण आणखी कोणत्या कोणत्या मार्गाने उत्पन्न वाढवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या वहीमध्ये लिहून काढा. यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे इमर्जन्सी फंड्स म्हणून आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे, कोणते कोणते सोर्सेस आहेत याची एक यादी करा. आत्ताच्या स्टेजला इमर्जन्सी फंडचं महत्त्व खूप जणांना जाणवलं असेल. मी मागेही त्याबद्दल 2-3 वेळा लिहिलं आहे की इमर्जन्सी फंड किती महत्त्वाचा आहे. पण इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर एक तर रोख रक्कम असू शकते, FD असू शकते, सोन्यातली गुंतवणूक असते, शेअर मार्केटमध्ये आपली गुंतवणूक असेल किंवा तुमच्याकडे काय प्रॉपर्टी असेल, शॉप्स असतील, खरेदी केलं असेल, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असेल, तुम्हाला इन्स्टंट पैसा उपलब्ध होऊ शकेल. अशा पद्धतीने इमर्जन्सी फंड्स म्हणून तुमच्याकडे काय काय सोर्सेस अवेलेबल आहेत त्याची एक पूर्ण यादी तयार करा. कोणत्याही केसमध्ये अशा मंदीमध्ये स्पेशली सोन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून खूप चांगला वापर होऊ शकतो. शेअरचं व्हॅल्युएशन डाऊन असतं, त्यामुळे शेअरवर आपल्याला जरी लोन भेटलं तरी शेअरचं खूप लोअर व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला लोन भेटू शकतं. प्रॉपर्टी विकणं पॉसिबल नसतं, मार्केट डाऊन असतं, तेवढी मोठी रक्कम नसते किंवा आपली तेवढी मोठी रक्कम गुंतवण्याची क्षमता नसते. पण शेअर्स किंवा सोनं किंवा पॉलिसी असेल, पॉलिसी अगेन्स्ट पण तुम्हाला लोन भेटू शकतं. हे थोड्या थोड्या रकमांमध्ये तुम्हाला सुरुवात करता येते. सोनं तुम्ही दर महिन्याला 5,000-10,000 सोनं घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये याच पद्धतीने गुंतवणूक करू शकता. सोन्याचा वापर चांगला असण्याचं कारण सोन्याला तुम्हाला कधीही लोन भेटतं. लोन अगेन्स्ट गोल्ड हे खूप सोपा मार्ग आहे आणि कुणी विचारत नाही, रिझन विचारत नाही, कुणी प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायची गरज नाही, सॅलरी स्लिपचा विषय येत नाही. सोनं त्यांच्याकडे गहाण ठेवलं, आपला विषय संपतो. आणि ते CC सारखं ऑपरेट करता येऊ शकतं किंवा तुम्ही फक्त व्याज भरायचं असतं, मुद्दल तुम्ही नंतर भरू शकता. त्यामुळे सोन्याचा वापर इमर्जन्सी फंड म्हणून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. अगदी नवीन सोनं घेतानाही तुम्ही दागिन्याच्या रूपात घेऊ शकता. तुमच्या आईसाठी, तुमच्या पत्नीसाठी किंवा तुमच्या मुलीसाठी तुम्ही दागिने घेऊ शकता, स्वतःसाठी घेऊ शकता. पण घरच्यांना दागिने घेताना आधीच सांगा की हा इमर्जन्सी फंड आहे, मला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी ते गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज घेऊ शकतो. यासोबत एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही सोन्यावर गोल्ड लोन घेतात त्यावेळेस ते लवकरात लवकर क्लिअर पण केलं पाहिजे. फक्त हप्तेच भरायचे, व्याज भरायचे, मुद्दल नंतर भरायची म्हणून जास्तीत जास्त दिवस वापरायचं नाही. जमल तेवढं लवकर ते रोटेट झालं पाहिजे आणि ते सोनं परत तुमच्या सेफ वॉलेटमध्ये गेलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या एखाद्या इमर्जन्सीसाठी त्याच्यातून पैसा आपल्याला मोकळा करता येईल. तर सोन्याचा एक इमर्जन्सी फंड म्हणून वापर चांगला करता येईल. शेअर्सचा पण होऊ शकतो, पण व्याजदर जास्त असतो, सोन्याला व्याजदर कमी राहतो. तर आपल्याकडचे कोणते कोणते इमर्जन्सी फंड्स आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याची एक यादी तयार करा. सोन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून पुरेपूर वापर करण्याचं एक नियोजन तयार करा. यानंतरचा टप्पा, आपल्याकडं आत्ताच्या सेटअपमध्ये आणखी आपण कोणती गुंतवणूक न करता काय काय व्यवसाय तयार करू शकतो, कोणते व्यवसाय उभे करू शकतो किंवा याच्यामध्येच अशा काही ॲक्टिव्हिटी करू शकतो का ज्याच्यातून आपलं रेव्हेन्यू वाढेल, याचं एक वर्किंग तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ही वही सगळ्या गोष्टींसाठी एकच वही करा. याचं एक वर्किंग तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा की काय काय ॲक्टिव्हिटी अशा करता येतील की ज्यामध्ये गुंतवणूक होणार नाही किंवा अगदी लोएस्ट गुंतवणूक होईल पण आपला ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम चालू होईल किंवा व्यवसायाची उलाढाल वाढेल. तर अशा काही गोष्टींचं वर्किंग करा. किंवा हे सांभाळतानाच आणखी कमीत कमी गुंतवणुकीत आपण काही छोटे मोठे उद्योग करू शकतो का याचं पण वर्किंग करा. लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा आत्तापासूनच आपल्याकडे जाहिरातीचे कोणते कोणते मार्ग अवेलेबल आहेत
त्याचं एक तुम्ही पूर्ण यादी तयार करा. प्रत्येकाचे जाहिरातीचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, प्रत्येकाचं एक्सपेक्टेड कस्टमर वेगवेगळा असू शकतो. तर आपला कस्टमर बेस कोणता आहे, आपले जाहिरातीचे मार्ग कोणते अवेलेबल आहेत, त्याची एक पूर्ण यादी तयार करा. यानंतर एक आत्मपरीक्षणाच्या संबंधी आहे. एक यादी तयार करा जी आपण केलेल्या 10 मोठ्या चुकांची. आपण आजच्या व्यावसायिक प्रवासामध्ये अशा कोणत्या 10 मोठ्या चुका केल्यात की ज्यामुळे व्यवसायाला प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे किंवा काही अंश फटका बसलेला आहे. अशा एक 10 चुकांची तुमची यादी तयार असली पाहिजे. त्या चुका परत करायच्या नाही. त्या 10 नंतर केल्या असतील तर त्याही लिहून ठेवा, पण 10 मोठ्या चुका तुमच्या समोर असल्या पाहिजे. पुढचा टप्पा येईल तो म्हणजे पुढचा टप्पा येईल तो म्हणजे आपल्या एकूण उत्पन्न, महिन्याचं जे उत्पन्न आहे, खर्च आहे, इन्कम सोर्स आहे, हा सगळा डेटा तुमच्या लिखित स्वरूपात प्रत्येक महिन्याला मेंटेन झाला पाहिजे. तुमच्या घरचा खर्च असेल, तुमच्या शॉपचा अतिरिक्त खर्च असेल, तुमच्या पूर्ण आर्थिक व्यवहार जसे मेंटेन करणं, तर तुमचा पूर्ण महिन्याचा खर्च हा लिहिला गेला पाहिजे. कुठं कुठं खर्च होतो, काय होतो, इन्कम कोणत्या कोणत्या मार्गाने येतोय. ह्या खर्चामध्ये आपल्याला एक गोष्ट कळून जाते की आपण अनावश्यक काही गोष्टींमध्ये खर्च करतोय का, जसं आपण कॉस्ट कटिंग म्हणतो, किंवा आपण अशा काही गोष्टींमध्ये खर्च करतोय का ज्या कमी करता येतील. असं काही आपल्याकडे मार्ग आहे का हे आपल्याला कळेल. त्यामुळे आपला प्रत्येक महिन्याचा खर्च आणि इन्कम याचं एक पूर्ण प्रत्येक महिन्याचा खर्च लिहिण्याची एक वही तयार करा आणि पूर्ण डेटा मेंटेन करत जा. यासोबत सगळ्यात एक महत्त्वाचं जर म्हणलं तर आजपर्यंत तुम्ही व्यवसाय करताना किंवा आजपर्यंतच्या प्रवासात तुम्हाला ज्या ज्या व्यवसायाच्या संधी सापडल्या आहेत किंवा इथून पुढे सापडणार आहेत, या सगळ्या संधी तुमच्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. ज्या ज्या कन्सेप्ट तुम्हाला सुचतात, ज्या गोष्टी सुचतात, ज्या काही अगदी जाहिरातीचे नवीन मार्ग सुचतील किंवा क्रिएटिव्हिटी काय असतील, तुम्हाला व्यवसायाच्या संधी सापडतील, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. तुम्ही म्हणताल मी प्रत्येक गोष्ट लिहायला का सांगतोय, यादी तयार करायला का सांगतोय, मेंटेन करायला का सांगतोय, तर याचं एक सोपं कारण आहे. एखादी गोष्ट आज सुचले की उद्यापर्यंत ते आपल्या लक्षात राहील का नाही माहीत नसतं. म्हणजे मला एखादा मुद्दा सुचला की मी माझ्या व्हॉट्सअपवर लगेच माझेच एक ग्रुप करून ठेवला, माझ्या 2 नंबरचा, त्यावर मी मेसेज पाठवून ठेवतो की मला तो मुद्दा परत विसरला जाऊ शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी जे मी आज क्लिक होतात मला पुढच्या काही मिनिटांनंतर विसरून जातो. सगळ्यात सोपं आहे आपल्याकडे लिहून ठेवणं, नोट करून ठेवणं. तरी नोटिंग करणं खूप आवश्यक असतं. आपल्याकडे लिखित स्वरूपात असेल तर कित्येक दिवसानंतर आपल्याला लगेच रिमाइंड होतं आणि समोर असताना आपल्याला डेटा कळतो. ओरली सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही. तुमचा खर्चाचा ज्यावेळेस ताळेबंद समोर असेल त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात. तुमचा दररोजचा उलाढालीचा ज्यावेळेस तुम्हाला खातेवही समोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. पैसा कुठून कुठून येतो, कुठं जातोय, कशा पद्धतीने रोटेट होतोय. तुम्ही ज्यावेळेस तुमचा चार्ट पाहताल, ग्रोथ चार्ट किंवा प्रॉफिट चार्ट जे सगळ्यात सुरुवातीला सांगितलंय, तिथेही तुम्हाला एकदम क्लिअर होईल की आपला व्यवसाय कधी ग्रो होतोय, कधी प्रॉफिट कमी होतोय, कधी टर्नओव्हर कमी होतोय, कधी वाढतोय, कोणत्या महिन्यामध्ये काय फरक पडतोय, सीझननुसार काय रोटेशन होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चार्टमध्ये कळतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुमच्या समोर ते स्ट्रक्चर असेल ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. त्यामुळं अशी वही असणं आवश्यक आहे. प्रत्येक डेटा मेंटेन करणं आवश्यक आहे. हे काम फक्त पुढच्या 10 दिवसांसाठी करायचं असं नाही आहे, तर हे काम तुम्हाला लाईफ टाईम करायचं आहे. तुमचा प्रॉफिट चार्ट, ग्रोथ चार्टपासून मी सांगितलेल्या सगळ्या 8-10 गोष्टी तुम्हाला लाईफ टाईम करायच्या. सगळ्यात शेवटचा पार्ट आपण म्हणतो नॉलेज वाढवा वगैरे, पण पुस्तक सध्या मिळत नाहीत त्यामुळे खूप सारे पुस्तक वाचणं पॉसिबल नाही आहे. पण तरीही या काळामध्ये तुम्ही नॉलेज वाढवायसाठी बरेचसे प्रयत्न करू शकता. सगळ्यात पहिला प्रयत्न म्हणजे तुम्ही यूट्यूब माध्यम तुमच्या हातामध्ये आहे, जमतील तेवढे व्हिडिओ पहा. मार्केटिंगवरचे, ॲडव्हर्टायझिंगवरचे, मोठमोठे व्यावसायिकांची इंटरव्ह्यू बघा, तिथून नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत. पुस्तकांचे परीक्षणसुद्धा तुम्हाला वाचायला भेटतील, ते तुम्ही पाहू शकता. पुस्तकांचे परीक्षण बघायला भेटतील. ॲडव्हर्टायझिंग संदर्भातले सुद्धा काही चांगले व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. जे जे वेबसाईट आहेत बिझनेस रिलेटेड त्या वेबसाईट तुम्ही वाचून काढा. जसं आपली उद्योजक मित्र वेबसाईट आहे. माझे एक मित्र आहेत सोलापूरचे, ते मागे मला सांगत होते की त्यांनी आतापर्यंत आपल्या वेबसाईटवरचे जेवढे 150-200 आर्टिकल आहेत सगळे वाचून काढले. मी त्यांना माझ्या सगळ्या टिप्सच्या PDF पाठवल्या, तर सगळ्यात PDF त्यांनी वाचून काढल्यात. उद्योजक मित्रासारखेच बाकीचे जे पोर्टल्स आहेत त्या पोर्टलवरचे सगळे आर्टिकल त्यांनी वाचून काढले, टिप्स वाचून काढल्यात, व्हिडिओ पाहिलेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी गेल्या महिन्याभरामध्ये केल्यात. हे व्हिडिओ बघताना, हे कंटेंट पाहताना जनरल नॉलेज पण वाढवणं आवश्यक आहे, किंवा ज्याचा व्यवसायाला फायदा होईल पण ते टिपिकल व्यवसायासाठी नाही आहे असं नॉलेज पण आवश्यक आहे.
त्या दृष्टीने जर म्हटलं तर तुम्हाला नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री TV 18, डिस्कवरी सायन्स या गोष्टी खूप फायद्याच्या ठरतात. नॅशनल जिओग्राफिकवरचे 2 कार्यक्रम आवर्जून यूट्यूबवर सर्च करा. एक म्हणजे ब्रेन गेम्स आणि दुसरं म्हणजे ब्रेन बूस्टर्स. हे 2 शो यूट्यूबवर किंवा त्यांच्या वेबसाईटवर सर्च करा. खूप फायद्याचे आहेत. व्यक्तिशः मला या 2 शोचा खूप फायदा झाला आहे. हिस्ट्री TV 18 वरचा एक व्हाईस कार्यक्रम होता जो 7-8 वर्षापूर्वी त्यांची एक सिरीज पाहिली होती. ते सुद्धा खूप सारं एक जगाशी निगडीत बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर क्लिअर करतं. तर अशा गोष्टीने तुमचं नॉलेज वाढत जातं. पुस्तकं असतील तर पुस्तकं वाचा. यूट्यूब आहे, वेबसाईट आहेत, पोर्टल आहे, फेसबुक पेजेस आहेत, उद्योजक मित्रासाठी सारखे आणखी बरेचसे पेजेस आहेत, ते पेजेस वाचा. नॉलेज घेत राहा. जेवढं तुम्ही नॉलेज घेताल तेवढं तुम्हाला एका वेळेनंतर फ्रेश वाटेल की आपल्याकडे भरपूर सारा स्टॉक झालेला आहे आणि त्यातून तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढत जाईल. तर अशा काही 10-12 गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एक टास्क म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहावं आणि ते टास्क पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी माझी एक अपेक्षा आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. एक जाता जाता फक्त एवढंच की जर चार्ट तुम्ही तयार केला तर आपल्या ह्या व्हिडिओवरच कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये तो चार्ट कमेंट करा की जेणेकरून मलाही कळलं की कोणाचं काय झालं. जर तुम्हाला असं जाणवलं की माझा चार्ट स्लो डाऊनमध्ये चालला, खाली खाली येतोय, माझा वाढता चार्ट नाही, तर आपण त्यावर मग सोल्युशन काय भेटू शकता का वगैरे यावर पण विचार करू शकतो. एक सांगणं आहे, मी जसा हा एक अंदाजे चार्ट बनवला आहे पण तरीसुद्धा मी फार विचारपूर्वक एक माझ्याच गोष्टी काही पाहून मी बनवलेला आहे. या स्टेजमध्ये खालीवर जरी गोष्टी जाणार असतील तरी एका लिमिटनंतर आपण वर जात असतो. हे मात्र खूप काळजीने फॉलो करा की प्रत्येक स्लोडाऊन म्हणजे 2 महिन्याचा स्लोडाऊन नाही, तर तो एक फ्लो असतो. तो फ्लो जर खाली जाणार असेल तर आपण त्यावर काही वर्किंग करणे आवश्यक आहे. ह्या 10-12 गोष्टी या येत्या 10-15 दिवसांमध्ये किंवा पुढच्या महिन्याभरामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल, खूप सारा फायदा होईल. जर झालाच फायदा तर मला नक्की कळवा. तुम्ही कमेंट करू शकता, मला मेसेज करू शकता, फेसबुकला पेजला मेसेज करू शकता. पण जर तुम्हाला फायदा झाला तर मला नक्की कळवा, मलाही समाधान असेल. धन्यवाद.